Good morning, all of you. Today we discuss the pharmaceutics first chapter prescriptions. The first questions arise on this chapter. The what is prescriptions? Prescription म्हणजे काय? The first of all we see the definitions. The prescriptions. A prescription is a written order from registered medicinal practitioner to pharmacist to compounding and dispense a specific medication for the patients. Prescription म्हणजे काय? Prescription is a one type of written order नाही. ती कोणी दिलेली? डॉक्टरने फार्मासिस्टला एक ऑर्डर दिलेली. सपोज एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला तर सुरुवातीला डॉक्टर काय करतो? त्या पेशंटला चेक करतो, ठीक आहे. आणि डिसीज आयडेंटिफाय झाल्यानंतर किंवा त्याचे जे साईन अँड सिम्पटम बघून तो काय करतो? प्रिस्क्रिप्शन लिहितो. प्रिस्क्रिप्शन पॅडवर तिथे त्यांच्याकडे एक प्रिस्क्रिप्शन पॅड असते, ठीक आहे. त्या प्रिस्क्रिप्शन पॅडवरती तो त्या पेशंटला मेडिसिन लिहितो किंवा जे काय ट्रीटमेंट दिलेली मेडिसिन किंवा मेडिकेशन तो तिथे लिहितो. आणि त्यानंतर तो पेशंट काय करतो? जी काय डॉक्टरनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे ते घेऊन तो मेडिकल शॉपमध्ये जातो. मेडिकल शॉपमध्ये गेल्यानंतर फार्मासिस्ट काय करतो? ते प्रिस्क्रिप्शन रिसीव करतो आणि त्या पेशंटला मेडिसिन डिस्पेन्स करतो आणि त्या मेडिसिनबद्दल तो माहिती सांगतो की कोणत्या रूटने घ्यायचं, ओरल रूटने घ्यायचं का आयएम रूटने घ्यायचं, ही सगळी माहिती फार्मासिस्ट त्या पेशंटला पुरवतो, ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी सी दी डेफिनेशन. ए प्रिस्क्रिप्शन इज अ रिटन ऑर्डर फ्रॉम रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर टू फार्मासिस्ट टू कंपाउंडिंग अँड डिस्पेन्स ए स्पेसिफिक मेडिकेशन फॉर दी पेशंट्स. डॉक्टर प्रिस्क्रायबरनी काय केलेलं असतं किंवा डॉक्टरनी ऑर्डर केलेली असते फार्मासिस्टला की स्पेसिफिक टाईप ऑफ मेडिकेशन काय करायचं? कंपाऊंड करायचं आणि डिस्पेन्स करायचं. कंपाऊंड करणे म्हणजे बनवायचं आणि त्या पेशंटला डिस्पेन्स करायचं, ठीक आहे. त्यानंतर द प्रिस्क्रिप्शन्स आर जनरली रिटन इन दी इंग्लिश लँग्वेज. जनरली प्रिस्क्रिप्शन कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलं जातं? इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलं जातं, ठीक आहे. बट लॅटिन वर्ड्स ऑर ॲब्रिव्हिएशन आर फ्रिक्वेंटली युज्ड इन ऑर्डर टू सेव्ह टाईम. परंतु अनेक वेळेस काय केलं जातं? लॅटिन लँग्वेजमधले वर्ड किंवा ॲब्रिव्हिएशन म्हणजे काही चिन्ह किंवा BID म्हणजे काय? 2 times a day किंवा thrice a day, 3ID असं लिहिलं जातं. याला ॲब्रिव्हिएशन म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ती पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन. म्हणजे प्रिस्क्रिप्शनचे कोणते पार्ट आहेत, ठीक आहे. दी पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन्स जनरली डिवाइडेड इनटू 8 पार्ट्स, ठीक आहे. फर्स्ट आहे डेट, नेक्स्ट नेम, एज, सेक्स, ॲड्रेस ऑफ द पेशंट. थर्ड पार्ट आहे सुपरस्क्रिप्शन्स. फोर्थ इन्स्क्रिप्शन. फिफ्थ सबस्क्रिप्शन. 6 सिग्मा और सिग्नेचर. 7 रिन्यूअल इंस्ट्रक्शन. 8 सिग्नेचर, address and registration number of the prescriber. So we see the first part of the prescription, date. It helps in a pharmacist to find out the date of prescribing and date of prescriptions for the filling the prescriptions. Date काय? Date is a very important part of the prescriptions. Date काय मदत करते फार्मासिस्टला? ती हा ड्रग
सपोज पॅरासिटामॉल ड्रग आहे, ठीक आहे. पॅरासिटामॉल ड्रग हा कधी प्रिस्क्राईब केला, कोणत्या डेटला प्रिस्क्राईब केला, किंवा पुढच्या वेळेस जर पेशंट आलं प्रिस्क्रिप्शन घेऊन तर ते डेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे, फॉर दी नार्कोटिक ॲनाल्जेसिक ड्रग किंवा जे काय हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहेत किंवा नार्कोटिक ड्रग आहेत, ठीक आहे. त्यासाठी डेट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट. दी प्रिस्क्रिप्शन विच प्रिस्क्राईब नार्कोटिक और अदर हॅबिट फॉर्मिंग ड्रग मस्ट बिअर दी डेट. जे काय नार्कोटिक आणि अदर हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहेत, फॉर एक्झाम्पल आहे मॉर्फिन, डायझेपामच्या टॅबलेट असतील किंवा इंजेक्शन असेल किंवा कोडिन फॉस्फेट सोल्युशन असेल किंवा सिरप असेल, हे नार्कोटिक ॲनाल्जेसिक किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहे. फेनिटॉइन असे जे सायकोट्रॉपिक सबस्टन्स किंवा शेड्यूल एक्स मध्ये येणारे जे ड्रग आहेत त्यांना नार्कोटिक ड्रग म्हणतात, ठीक आहे. ते नार्कोटिक ड्रग साठी डेट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इफ इट इज अ प्रेझेंट बाय द पेशंट ए नंबर ऑफ टाइम्स फॉर डिस्पेन्सिंग. त्यामुळं आपल्याला फार्मासिस्टच्या काय लक्षात येतं की हा ड्रग किती वेळेस डिस्पेन्स करायचा आहे किंवा त्याला लिमिटेशन दिलेलं असतं प्रिस्क्राईबनी, 2 वेळेस द्या किंवा 3 वेळेस तुम्ही देऊ शकता असे डेट लिहिलेली असते आणि पुढं डायरेक्शन लिहिलेली असते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट मस्ट बी रिटन इन द प्रिस्क्रिप्शन बिकॉज इट सर्व टू आयडेंटिफाय द प्रिस्क्रिप्शन. नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट मस्ट बी रिटन. हे लिहिणं मॅन्डेटरी, कारण जर नेम, एज आणि सेक्स जर लिहिलेलं नसेल किंवा ॲड्रेस लिहिलेलं नसेल पेशंटचा तर ते प्रिस्क्रिप्शन आपण कोणत्या पेशंटला दिले किंवा कुणाला दिले ही सुद्धा कळणार नाही. त्यासाठी नेम, एज आणि सेक्स, हे सेक्स, ॲड्रेस ऑफ द पेशंट इम्पॉर्टंट आहे. इन केस इफ एनी ऑफ दिस इन्फॉर्मेशन इज मिसिंग in the prescription, the same may be included by the pharmacist after proper inquiry from the patients. Suppose name, age आणि सेक्स आणि ॲड्रेस जर नसेल प्रिस्क्रिप्शन तर फार्मासिस्ट त्या पेशंट बद्दल इन्क्वायरी करू शकत नाही, कारण त्याला खूप अवघड जाईल कोणत्या पेशंटला कोणतं प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला काय करतो, नेम, एज आणि सेक्स लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, ठीक आहे. ऑल्सो युज्ड इन डोस कॅल्क्युलेशन ऑफ चिल्ड्रन किंवा एज हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एज जर व्यवस्थित लिहिलेलं नसेल तर एज जर व्यवस्थित लिहिलेलं नसेल तर आपण डोस कॅल्क्युलेट करू शकत नाही, ठीक आहे. सपोज जर पेशंट चिल्ड्रन असेल तर डोस कॅल्क्युलेशन करण्याला एज जर लिहिलं असेल तर डोस कॅल्क्युलेशन करण्यासाठी फार्मासिस्टसाठी सोपं जातं. त्यासाठी एज हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सुपरस्क्रिप्शन. इट इज अ रिप्रेझेंटेड बाय RX सिम्बॉल. सुपरस्क्रिप्शन मध्ये काय येतं, RX सिम्बॉल. आता हे व्हॉट इज RX म्हणून असा एक क्वेश्चन विचारला जातो 2 मार्क्ससाठी. इट इज ए रिप्रेझेंटेड बाय RX सिम्बॉल. इट इज ए लॅटिन वर्ड. इट मीन्स यू टेक. हा काय आहे, लॅटिन वर्ड आहे. RX मीन्स म्हणजे काय, यू टेक किंवा टेक दो, तुम्ही हे औषध घ्या असा RXचा अर्थ होतो, ठीक आहे. त्यानंतर इन ओल्डन डेज म्हणजे फार पूर्वी काळी द सिम्बॉल वॉज कन्सिडर टू बी ओरिजिनेटेड फ्रॉम द साइन ऑफ ज्युपिटर, गॉड ऑफ हिलिंग. दिस सिम्बॉल वॉज एम्प्लॉयड बाय एन्शियंट इन रिक्वेस्टिंग गॉड फॉर द क्विक रिकव्हरी ऑफ द पेशंट.
फार पूर्वीच्या काळी हा सिम्बॉल एक देवाचं चिन्ह म्हणून वापरायचा किंवा गॉड ऑफ हिलिंग, म्हणजे पेशंट लवकर क्युअर व्हावा त्यासाठी हा सिम्बॉल वापरायचा, किंवा देवाकडे एक प्रार्थना केलेली असती की पेशंट लवकर रिकवर व्हावा त्यासाठी एक सिम्बॉलनी प्रार्थना केली असती. इट इज ए साइन ऑफ ज्युपिटर किंवा देवाकडे प्रार्थना केलेली असती. इन अँसिड रिक्वेस्टिंग किंवा देवाला रिक्वेस्ट केलेली असती गॉड फॉर दी क्विक रिकव्हरी ऑफ दी पेशंट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इन्स्क्रिप्शन. दिस इज दी मेन पार्ट ऑफ दी प्रिस्क्रिप्शन ऑर्डर. हा इन्स्क्रिप्शन काय आहे, हा प्रिस्क्रिप्शन मधला मेन पार्ट आहे. ठीक आहे. कंटेन्स दी नेम अँड क्वांटिटी ऑफ दी प्रिस्क्राइब्ड इन्ग्रेडियंट्स. यामध्ये काय येतं, नेम आणि क्वांटिटी, म्हणजे स्पेसिफिक टाईपचं ड्रगचं नाव आणि त्या ड्रगची क्वांटिटी ही इन्स्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली असते. ठीक आहे. द नेम ऑफ इच इन्ग्रेडियंट इज रिटन ऑन ए सेपरेट लाईन अलॉंग विथ इट्स क्वांटिटी. इन्स्क्रिप्शन्स मध्ये इच इन्ग्रेडियंटचं नेम काय करायचं, सेपरेट लाईन मध्येच लिहायचंय. ठीक आहे. त्याचबरोबर त्याची क्वांटिटी पण पुढे लिहायची. ठीक आहे. त्यानंतर इन कॉम्प्लेक्स प्रिस्क्रिप्शन इन डिवायडेड इनटू फॉलोइंग पार्ट. कॉम्प्लेक्स प्रिस्क्रिप्शनचे पार्ट divided into following parts. The first part is a base, the active medicament which are intended to produce the therapeutic effect. Base is a very important part of the complex prescription. Base means base मध्ये काय येतं, इम्पॉर्टंट ड्रग येतो किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट येतो. सपोज पॅरासिटामॉल, जर पॅरासिटामॉल ड्रग आहे तो काय झाला, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट झाला. आणि त्याचबरोबर पॅरासिटामॉलची टॅबलेट कॉम्प्रेस करण्यासाठी एक ऍडज्युव्हंट म्हणून वापरलेला आहे. ऍडज्युव्हंट मध्ये काय वापरलेला आहे, स्टार्च पावडर वापरलेली. सपोज स्टार्च काय झाला, ऍडज्युव्हंट झाला. ठीक आहे. जो मेन ड्रग आहे तो कुठं लिहायचा आहे, बेस मध्ये लिहायचा. बेस या पार्ट मध्ये लिहायचा. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल इज मेन ड्रग. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडज्युव्हंट. It include either to enhance the action of medicament or to improve palatability of the preparation. Adjuvant काय करताय, एक तर मेडिकामेंटची ऍक्शन वाढवत आहे. मेडिकामेंट म्हणजे मेन ड्रग. ठीक आहे. मेडिकामेंट म्हणजे काय, मेन ड्रग कोणता, सपोज पॅरासिटामॉल इज ए मेन ड्रग मेडिकामेंट. आणि ऍडज्युव्हंट काय करताय, ऍडज्युव्हंट काय करताय, सपोज स्टार्च इज ए ऍडज्युव्हंट. तर ऍडज्युव्हंट काय करते, एक तर ती ऍक्शन वाढवते, ड्रगची ऍक्शन वाढवते किंवा इम्प्रूव्ह दी पॅलेटेबिलिटी ऑफ दी प्रिपरेशन, किंवा ते प्रिपरेशन घेण्यायोग्य होते किंवा ते आपण इझिली ओरली घेऊ शकतो. असं त्याची पॅलेटेबिलिटी काय करते, ते इन्क्रीज करते. ठीक आहे. इन्क्रीज करते ऍडज्युव्हंट. त्यानंतर लास्ट आहे व्हेइकल. इट इज included in the prescription either to dissolve the solid ingredient or to increase the volume of the preparation. Vehicle म्हणजे काय, सपोज वॉटर इज अ व्हेइकल आहे, अल्कोहोल व्हेइकल आहे, त्यानंतर सिरप व्हेइकल आहे. हे व्हेइकलचे टाईप आहेत. ठीक आहे. इट इज इन्क्लुडेड इन दी प्रिस्क्रिप्शन either to dissolve the solid ingredient. ते कशासाठी वापरतात, जे काही सॉलिड इन्ग्रेडियंट्स आहेत प्रिपरेशन मध्ये किंवा आपल्या प्रिस्क्रिप्शन्स मध्ये ते डिझॉल्व्ह करण्यासाठी काय वापरलेले, व्हेइकल्स वापरलेले. ठीक आहे. व्हेइकल एक तर डिझॉल्व्ह करण्यासाठी वापरतात किंवा व्हॉल्यूम, त्या मेडिसिनचं व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी व्हेइकल्स वापरलेले. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नाउ-अ-डे द मेजॉरिटी ऑफ ड्रग आर प्रिस्क्राइब्ड विच आर ऑलरेडी इन सुटेबल फॉर्म्युलेशन. आताच्या काळात काय अनेक ड्रग आहेत. ठीक आहे. सुटेबल फॉर्म्युलेशन मध्ये अवेलेबल येतं. सुटेबल फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट आहे, सिरप आहे, क्रीम आहे, पेस्ट आहे, त्यानंतर थ्रोट पेंट आहे, शॅम्पू आहे. शॅम्पू कॉस्मेटिक मध्ये येतं, सॉरी. ठीक आहे. हे अनेक फॉर्म्युलेशन आहेत. ठीक आहे. द फार्मासिस्ट इज रिक्वायर्ड टू डिस्पेन्स दी रेडीमेड
from of drug, so compounding of prescription is almost eliminated. Nowadays काय आता रेडीमेड प्रोडक्ट अवेलेबल आहेत फॉर दी व्हॅरियस कंपनी. ठीक आहे, व्हॅरियस कंपनी म्हणजे कोणता, सिप्ला आली, रॅमबॅक्सी आली, सनफार्मा आली, त्याचबरोबर एमक्यूआर, त्याच्यानंतर टोरंट आहे, ॲक्युमेंटिस आहे, एक्सेट्रा. असे अनेक टाईपच्या कंपनीचे अनेक फॉर्म्युलेशन रेडीमेड अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्पेन्सिंग हा पूर्णपणे फार्मासिस्ट किंवा मेडिकल शॉपमधनं पूर्णपणे डिस्पेन्स नाही, कंपाऊंडिंग हा शब्द काय आहे, पूर्णपणे इलिमिनेट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन्स. दिस कॉम्प्राइज direction to the pharmacist for preparing the prescriptions and number of dose to be dispensed. सबस्क्रिप्शन्स मध्ये काय येते, सबस्क्रिप्शन मध्ये फार्मासिस्टला डायरेक्शन दिलेली असते फॉर द प्रिपरेशन ऑफ स्पेसिफिक टाइप ऑफ ड्रग किंवा नंबर ऑफ डोस, त्या ड्रगचे किती डोस द्यायचे याबद्दल त्या फार्मासिस्टला डायरेक्शन दिलेली असते. कुठं, सुपरस्क्रिप्शन या पार्ट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे सिग्नेचर और सिग्ना. दिस कन्सिस्ट ऑफ द डायरेक्शन टू बी गिवन टू दी पेशंट रिगार्डिंग दी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दी ड्रग्स. यामध्ये सिग्नेचर किंवा सिग्नामध्ये काय, पेशंटला डायरेक्ट केलेले असते किंवा पेशंटला डायरेक्शन दिलेलं असतं, सल्ला दिलेला असतो किंवा डायरेक्शन दिलेले असते की हा जो स्पेसिफिक टाइप ऑफ ड्रग आहे किंवा हा जो तुम्हाला दिलेला प्रिस्क्राईब केलेला ड्रग आहे हा ऍडमिनिस्ट्रेशन कसा करायचा किंवा कसा घ्यायचा, कोणत्या रूटने घ्यायचा किंवा एक्सटर्नली अप्लाय करायचा आहे का इंटरनली अप्लाय करायचा, ती डायरेक्शन सिग्नेचर किंवा सिग्नामध्ये दिलेली असते. ठीक आहे. त्यानंतर इट इज युजली रिटन ॲज अ साइन ऑन दी प्रिस्क्रिप्शन. युजली जनरली साइन या सिम्बॉलनी काय केली जाते, ती रिटर्न केली जाते. ठीक आहे. दी इन्स्ट्रक्शन गिव्स इन प्रिस्क्रिप्शन्स आर रिक्वायर्ड टू बी ट्रान्सफर टू दी कंटेनर इन विच दी medicament is to be dispensed. The instructions given in the prescriptions are required to be transferred to the container in which the medicament is to be dispensed. किंवा इन्स्ट्रक्शन दिलेली असती की कंटेंट काय करायचंय, ट्रान्सफर करायचंय contain in which the medicament is to be dispensed so that the patient can follow it. आणि ते काय करायचे, पेशंटनी फॉलो केलेली असते, इन्स्ट्रक्शन दिलेली असते, डिझॉल्व करायचंय किंवा सेक्वेल बिफोर यूज. द इन्स्ट्रक्शन मे बी इन्क्लूड द क्वांटिटी टू बी टेकन और अमाऊंट टू बी यूज्ड. म्हणजे जो स्पेसिफिक टाइप ऑफ ड्रग आहे जो पेशंटला दिलेला आहे त्यामधले किती क्वांटिटीमध्ये त्यांनी वापरायचा आहे किंवा किती अमाऊंट मध्ये त्यांनी यूज करायचं हे काय केलेली असते, सिग्नेचर आणि सिग्नामध्ये डायरेक्शन दिलेली असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन्स. तर त्या ड्रगची फ्रिक्वेन्सी किती वापरायची किंवा कोणत्या टाइमला ऍडमिनिस्ट्रेशन करायचं किंवा अप्लाय करायचं, कोणत्या वेळेला तो वापरायचा आहे किंवा अप्लाय करायचा किंवा तो ओरली घ्यायचा आहे. ठीक आहे. याबद्दल माहिती दिलेली असते सिग्नेचर किंवा सिग्नामध्ये. ठीक आहे. दी रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर तो कोणत्या रूटने घ्यायचा याबद्दल पण माहिती असते. ओरल रूटने घ्यायचा आहे किंवा एक्सटर्नल रूटने घ्यायचा आहे किंवा इंटरनली घ्यायचा आहे, ह्याबद्दल काय केलेली असते माहिती सिग्ना आणि सिग्नेचरमध्ये या पार्टमध्ये दिलेली. ठीक आहे. दी स्पेशल इन्स्ट्रक्शन सच ॲज डायल्युशन डायरेक्शन. तर स्पेशल इन्स्ट्रक्शन कोणती दिलेली असते, डायल्युशन डायरेक्शन. तुम्ही जर लहान मुलांचं कधी सिरप बघितलं असेल किंवा अँटीबायोटिक बघितलं असेल, ठीक आहे, त्या अँटीबायोटिकच्या बॉटल बरोबर काय येते, स्टराईल वॉटरचं काय येतं, छोटीशी बॉटल येते. ठीक आहे. किंवा स्टराईल वॉटरचं अँपूल येते आणि ते काय करायचंय, जे काय पावडर फॉर्म मध्ये अँटीबायोटिक आलेले त्यामध्ये ते मिक्स करायचे आणि ते डिझॉल्व करायचे आणि त्यानंतर ते पेशंटला देऊन टाकायचे. ठीक आहे. किंवा दी स्पेशल इन्स्ट्रक्शन, त्याला स्पेशल इन्स्ट्रक्शन फॉर दी डायल्युशन ऑफ डायरेक्शन, स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेली असते
किती अमाऊंट मध्ये डायल्यूट करायचं किंवा डायरेक्शन केलेलं असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे रिन्युअल इन्स्ट्रक्शन. दी प्रिस्क्रायबर indicate on every prescription order where it may be renewed and if so how many time. प्रिस्क्रायबर काय करतो, प्रिस्क्रिप्शन काय करतो, रिन्यू करतो किंवा त्या जनरली त्या प्रिस्क्रिप्शन वरती तो इंडिकेट करतो किंवा तिथं तो लिहितो की किती टायमाला तुम्ही ते औषध त्या पेशंटला किती वेळेस देऊ शकता. ठीक आहे. सपोज 3 टाइम्स जर लिहिलं असेल त्यांनी तर 3 वेळेस तो पेशंट त्या मेडिकल मधून औषध घेऊ शकतो. जर 4थ्या वेळेस गेला तर तो फार्मासिस्ट काय करणार आहे, त्याला सरळ त्या प्रिस्क्रायबरकडे पाठवणार आहे किंवा ज्याने कोणी प्रिस्क्राईब केलेला आहे, जो कोणी डॉक्टर असेल, फिजिशियन असेल किंवा एखादा प्रिस्क्रायबर असेल, व्हेटरनरी प्रिस्क्रायबर असेल किंवा ह्युमन प्रिस्क्रायबर त्या प्रिस्क्रायबरकडे पाठवतो. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. रिन्युअल इन्स्ट्रक्शन काय आहे, it is a very important particularly in the prescription containing the narcotic and habit forming drug to prevent its misuse. नार्कोटिक ड्रग किंवा जे काय हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहेत याचा मिसयूज होऊ नये म्हणून, या चुकीच्या पद्धतीने कोणी वापरू नये त्यासाठी रिन्युअल इन्स्ट्रक्शन काय अत्यंत महत्वाची. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे सिग्नेचर, ऍड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. आता या पॉइंट मध्ये सगळं दिलेलं आहे. सिग्नेचर म्हणजे कोणाची सिग्नेचर पाहिजे, जो कोणी प्रिस्क्रायबर असेल त्या प्रिस्क्रायबरची तिथं प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्राईब केले त्याची काय पाहिजे, त्याची सिग्नेचर पाहिजे. त्याचबरोबर त्याचा ऍड्रेस पाहिजे. ऍड्रेसच्या नंतर ज्या इन्स्टिट्यूट मध्ये त्याने डॉक्टरेटची पदवी घेतली किंवा ज्या काउन्सिल कडून त्याने डॉक्टरचं रजिस्ट्रेशन केलं त्या काउन्सिलचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा काय केलेला आहे पाहिजे, मेन्शन केलेला पाहिजे त्याने ऍड्रेस खाली. ठीक आहे. द प्रिस्क्रिप्शन मस्ट बेअर द सिग्नेचर ऑफ द प्रिस्क्रायबर अलॉंग विथ इट्स रजिस्ट्रेशन नंबर अँड ऍड्रेस. काय पाहिजे, त्याची सिग्नेचर पाहिजे त्या डॉक्टरची ज्यांनी प्रिस्क्राईब केला त्याची, कुठं सिग्नेचर, ऍड्रेस, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर या पार्ट मध्ये काय आलं पाहिजे, त्या डॉक्टरची सिग्नेचर आली पाहिजे. त्याचबरोबर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा त्या डॉक्टरचा ऍड्रेस पण पाहिजे. इट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट पर्टिक्युलरली इन द प्रिस्क्रिप्शन कंटेनिंग द नार्कोटिक अँड हॅबिट फॉर्मिंग ड्रग टू प्रिव्हेंट इट्स मिसयूज. ठीक आहे. ही काय अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. कोणत्या ड्रग साठी, जे काय नार्कोटिक ड्रग आहेत किंवा हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहेत, त्या हॅबिट फॉर्मिंग ड्रग किंवा नार्कोटिक ड्रग साठी काय व्हेरी इम्पॉर्टंट आहे सिग्नेचर, ऍड्रेस, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड इथं पहा, हा काय दिलंय, इट इज ए एक्झाम्पल ऑफ प्रिस्क्रिप्शन. वरती पहा 1 नंबर काय लिहिलेलं आहे, हॉस्पिटलचं नाव आहे. सपोज हॉस्पिटलचं नाव काय आहे, शर्मा नर्सिंग होम. ठीक आहे. हॉस्पिटलचं नाव काय आहे, शर्मा नर्सिंग होम. फोन नंबर दिलेला आहे 71222224. त्यानंतर त्याच्या एक्झॅक्ट खाली काय दिलंय, त्या हॉस्पिटलचा पत्ता आहे. ठीक आहे. मॉडेल टाउन दिल्ली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये काय येत आहे, नेम ऑफ द पेशंट. नेम काय दिलंय, मिस्टर नंदलाल. त्याच्याबरोबर काय दिलेलं आहे, त्याचं एज दिलेलं, एज किती, 45 इयर्स. त्यानंतर सेक्स दिलेला आहे, मेल आहे का तो फिमेल आहे. ठीक आहे. तो काय मेल हा सेक्स दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍड्रेस. ऍड्रेस मध्ये काय त्या पेशंटचा काय येतो, तो ऍड्रेस आहे 48 आझाद नगर दिल्ली. ठीक आहे. त्यानंतर आहे आर एक्स संबाल मध्ये कशाचं, सुपरस्क्रिप्शन मध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर सुपरस्क्रिप्शन मध्ये आर एक्स मीन्स काय, यू टेक किंवा टेक दो. त्यानंतर आहे इन्स्क्रिप्शन्स. काय, इन्स्क्रिप्शन इज ए मेन पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन किंवा इट इज ए हार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन. त्यामध्ये काय येतंय, डिटेल क्वांटिटी मध्ये ड्रगचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. क्वांटिटी आणि नेम दिलेलं आहे. ठीक आहे.
sodium bicarbonate 3 gram, compound tincture of cardamom 2 ml, simple syrup 6 ml, water quantity sufficient 90 ml. फिएट मिक्सचरा, फिएट मिक्सचरा म्हणजे काय करायचं, सेंड आपल्याला काय बनवायचे, मिक्सचर बनवायचे. फिएट मिक्सचर कुठे आहे, सबस्क्रिप्शन मध्ये काय येते, डायरेक्शन आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, जे काय फार्मासिस्टला डायरेक्शन दिलेली असते काय, फिएट मिक्सचरा किंवा फिएट मिक्सचरा म्हणजे मिक्सचर तयार करा किंवा मिक्सचर बनवा. ठीक आहे, ही फार्मासिस्टला डायरेक्शन कोणी केलेली असते, फिजिशियनने केलेली असते. त्यानंतर डायरेक्शन दिलेली पोस्लियर मॅक्झिमम टरियन डाय पोस्ट सिबॉस सुमेंडा. ठीक आहे, काय कोस्लियर मॅग्नम म्हणजे काय, 2 टेबलस्पून टू बी टेकन आफ्टर मिल. ठीक आहे, आफ्टर मिल म्हणजे जेवणाच्या नंतर 2 टेबलस्पून ते मिक्सर काय करायचं, घ्यायचं. ठीक आहे, ते कुठे येते डायरेक्शन, पेशंटला जी डायरेक्शन दिलेली ती कुठं आलेली, सिग्नेचरामध्ये किंवा सिग्नामध्ये आलेली. त्यानंतर खाली जो पॉइंट दिसते रिफिल, सपोज नार्कोटिक अनालिसिस ड्रग असेल किंवा सायकोट्रॉपिक ड्रग असतील किंवा हॅबिट फॉर्मिंग ड्रग येतं, एखादा सायकोट्रॉपिक ड्रग आहे किंवा नार्कोटिक अनालिसिस ड्रग आहे, त्या ड्रगचं मिसयूज होऊ नये त्यासाठी तिथं रिफिल मध्ये डॉक्टर लिहितो, हा ड्रग ह्या पेशंटला ह्यात सपोज 10 तारखेला प्रिस्क्राईब केलाय आणि ते मेडिसिन त्याला 1 महिनाभर पुरतं. ठीक आहे, तर त्याला पुढच्या महिन्यातच हे मेडिसिन देण्यात येतं. त्यासाठी त्यांनी काय केलेलं असतंय, पुढच्या महिन्यातली डेट डॉक्टरनी टाकलेली असते. ठीक आहे, त्यानंतर ऍड्रेस ऑफ दी प्रिस्क्रायबर. ठीक आहे, SD डॉक्टर आसवानी शर्मा, डॉक्टरचं नाव काय दिलेलं आहे, डॉक्टर आसवानी शर्मा. त्यानंतर त्याची डिग्री त्यांनी काय केलंय, ठीक आहे, MBBS MD च्या नंतर काय रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे 14328. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन्स. तर प्रिस्क्रिप्शन आल्याबरोबर जो कोणी पेशंट असेल तो प्रिस्क्रिप्शन कुठे घेऊन येणार आहे, मेडिकल शॉपमध्ये. मेडिकल शॉपमध्ये प्रिस्क्रिप्शन आल्याच्या नंतर ते कसं हँडल करायचं, ते हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन्स मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, ती फर्स्ट ऑफ ऑल द फॉलोइंग प्रोसिजर शुड बी अडॉप्टेड बाय द फार्मासिस्ट while handling of the prescription for compounding and dispensing. जे काय प्रोसिजर दिलेली हँडलिंगची किंवा डिस्पेन्सिंगची फॉलोइंग पॉइंट मध्ये कव्हर होते. फर्स्ट पॉइंट आहे रिसिव्हिंग, ते प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर फार्मासिस्टनी काय करायचे, रिसीव्ह करून घ्यायचे. ठीक आहे, रिसीव्ह केल्यानंतर दुसरा पॉइंट आहे रीडिंग अँड चेकिंग, ते काय करायचे, रीड करायचे आणि चेक करायचे. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे कलेक्टिंग and weighing the material. Fourth point is compounding, labeling and packaging. The first point we see, first point is a receiving. The prescription should be received from the patient by the pharmacist himself. सुरुवातीला काय करायचंय, फार्मासिस्टनी स्वतः त्या पेशंट कडनं प्रिस्क्रिप्शन रिसीव्ह करायचे. ठीक आहे, रिसीव्ह केल्यानंतर while receiving a prescription a pharmacist should not change his facial expression. जे काय प्रिस्क्रिप्शन असेल ज्यावेळेस तो रिसीव्ह करणार आहे पेशंट कडनं, तर त्या फार्मासिस्टनी काय लक्षात ठेवायचंय, कसलंही फेशियल एक्सप्रेशन दाखवायचं नाही किंवा कसलंच फेशियल एक्सप्रेशन म्हणजे एकतर आनंदी पण व्हायचं नाही किंवा एकदम आश्चर्यचकित झाल्यासारखं सुद्धा करायचं नाही प्रिस्क्रिप्शन पाहिल्याबरोबर. ठीक आहे, जर असा आश्चर्यचकित झाला किंवा एकदम असा एक्साइट झाला तर ते प्रिस्क्रायबर तो पेशंट त्या मनामध्ये काय होतं, एक रॉंग मेसेज जातो. ठीक आहे, त्यासाठी कसलाही फेशियल एक्सप्रेशन फार्मासिस्टनी चेंज करायचं नाही. ठीक आहे, while receiving a prescription a pharmacist should not change his facial expression which gives an impression to the patient that he is surprised or confused after seeing the prescription. एक तर
पेशंट काय होणार आहे, कन्फ्यूज होणार आहे किंवा त्याला सरप्राईज वाटणार आहे, काहीतरी यार बाबा आपल्याला कसला रोग झालाय किंवा काय झालं हे काय होणार आहे, त्याला वेगळंच वाटणार आहे. त्यासाठी फार्मासिस्टने कसले फेशियल एक्सप्रेशन काय चेंज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रीडिंग अँड चेकिंग. ऑन रिसिविंग प्रिस्क्रिप्शन ऑलवेज चेक इट दॅट इट इज अ रिटन इन प्रॉपर फॉर्मॅट. ठीक आहे. रीडिंग काय करायचंय, प्रिस्क्रिप्शन रिसिव्ह केल्यानंतर फार्मासिस्टनी काय करायचं ते व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. ठीक आहे. चेक केल्यानंतर काय करायचं ते प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं आहे का ते पण काय करायचं त्यांनी पाहायचंय. ठीक आहे. हे प्रिस्क्रिप्शन शुड ऑलवेज बी स्क्रीन बिहाइंड दी काउंटर. ठीक आहे. बिहाइंड दी काउंटरला काय करायचं स्क्रीन करायचे किंवा एक कॉपी काढून ठेवायची. ठीक आहे. इन केस ऑफ एनी डाऊट, जर त्या प्रिस्क्रिप्शनच्या ड्रग बद्दल किंवा जर काय डाऊट असेल, जे प्रिस्क्राईब केलेले ड्रग आहेत किंवा त्या प्रिस्क्रिप्शन बद्दल जर काय डाऊट असेल, त्यांनी प्रिस्क्रिप्शन कुठं पास करायचंय, बॅक काउंटरला पास करायचंय. तिथं कोण जो फार्मासिस्ट असेल, सिनियर फार्मासिस्ट, त्याला दाखवायचे किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट कोणाला करायचे, प्रिस्क्रायबरला कॉन्टॅक्ट करायचे, म्हणजे डॉक्टरला कॉन्टॅक्ट करायचं आणि त्याला विचारायचे असे ना असे हा ड्रग किंवा जो काय डाऊट असेल तो काय करायचा त्यांनी विचारायचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कलेक्टिंग अँड वेइंग ऑफ दी मटेरियल बिफोर कंपाऊंडिंग दी प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. कंपाऊंड करण्याच्या आधी ऑल दी मटेरियल, कंपाऊंड म्हणजे काय बनवणे. ठीक आहे. ऑल दी मटेरियल रिक्वायर्ड फॉर इट शुड बी कलेक्ट ऑन दी लेफ्ट हँड साइड ऑफ दी बॅलन्स. ठीक आहे. कंपाऊंड करण्याच्या आधी जे काय मटेरियल लागेल किंवा जे काय ड्रग सबस्टन्स लागतील किंवा जे काय मेडिकामेंट लागतील ते काय करायचे राईट हँड साइडला, बॅलन्सच्या राईट हँड साइडला कलेक्ट करायचे आणि ठेवून द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर वेइंग दी मटेरियल इट शुड बी शिफ्टेड टू राईट हँड बिफोर कंपाऊंडिंग द प्रिस्क्रिप्शन. ऑल दी मटेरियल रिक्वायर्ड फॉर इट शुड बी कलेक्ट ऑन दी लेफ्ट हँड साइड ऑफ दी बॅलन्स. सुरुवातीला काय करायचं, जे काय मटेरियल लागणार आहे किंवा जे काय ते आपल्याला मेडिसिन बनवण्यासाठी जे काय ड्रग लागणार आहे, ठीक आहे, ते ड्रग काय करायचे लेफ्ट हँड साइडच्या बॅलन्सच्या लेफ्ट हँड साइड म्हणजे जो काय तुम्ही वजन काटा करणार आहे किंवा वजन घेणार आहे ते वजन घेण्याचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे बॅलन्स. ठीक आहे. त्या बॅलन्सच्या लेफ्ट हँड साइडला ते इन्ग्रेडियंट काय करायचे कलेक्ट करायचे. ठीक आहे. बिफोर कंपाऊंडिंग, कंपाऊंडिंगच्या पूर्वी. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर वेइंग दी मटेरियल, वे केल्यानंतर म्हणजे वजन घेतल्यानंतर इट शुड बी शिफ्टेड टू राईट हँड साइड ऑफ दी बॅलन्स. त्या मटेरियलचं वजन घेतल्यानंतर ते आपल्याला कुठं शिफ्ट करायचंय, ठेवून द्यायचंय राईट हँड साइड टू बॅलन्सच्या राईट हँडला ठेवून द्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर दिस गिव्स चेक ऑफ इन्ग्रेडियंट विच हॅज बीन वेड. त्यानंतर चेक करून घ्यायचे व्यवस्थित इन्ग्रेडियंट. ठीक आहे, वे केलेले. फाईल कंपाऊंडिंग द लेबल ऑफ एव्हरी स्टॉक बॉटल शुड बी रीड ॲट 3 times इन ऑर्डर टू अवॉइड एनी एरर. कंपाऊंडिंगच्या पूर्वी, ठीक आहे, जे काय स्टॉक बॉटल असन इन्ग्रेडियंटची ॲटलिस्ट 3 times वाचून घ्यायची. 3 times वाचल्याबरोबर काय होणार आहे, जो काय एरर येणार आहे तो आपल्याला अवॉइड करता येईल. त्यासाठी एक ड्रग आहे तो 3 वेळेस वाचून घ्यायचा व्यवस्थित आहे. सपोज डिजिटॉक्सिन आणि डिकॉक्सिन असेल, या 2 ड्रग मध्ये काय होऊ शकतं, या 2 ड्रग मध्ये सेम उच्चार असल्यामुळे जमलिंग होऊ शकते. त्यासाठी ऍटलिस्ट 3 times काय करायचंय वाचून घ्यायचंय स्टॉक बॉटल. ठीक आहे. फेन टेकन फ्रॉम दी सेल्फ ऑर ड्रॉवर. कधी वाचून घ्यायचंय, ज्या वेळेस तुम्ही सेल्फ म्हणजे स्वतः घेतलेली बॉटल घ्यायच्या आधी काय करायची व्यवस्थित 3 वेळेस वाचून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर फेन दी कंटेनर रिमूव्ह फॉर वेइंग अँड मेजरिंग. कंटेनर वेइंग आणि मेजरिंग साठी ज्यावेळेस ट्रान्सफर करणार आहे तुम्ही त्यावेळेस पण काय करायचे वाचून घ्यायचे. ठीक आहे, 3 वेळेस. वेन दी कंटेनर आर रिटर्न बॅक टू इट्स प्रॉपर प्लेस, किंवा कंटेनर
त्या प्रॉपर प्लेसला ठेवण्याच्या आधी काय करायचं, व्यवस्थित वाचून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कंपाऊंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. नेक्स्ट पॉइंट आहे कंपाऊंडिंग, लेबलिंग आणि पॅकेजिंग. कंपाऊंडिंग शुड बी कॅरीड आउट इन नेट प्लेस. नेट प्लेस म्हणजे जिथं तुम्ही कंपाऊंडिंग करणार आहे ते प्लेस कसं पाहिजे, त्या योग्य पाहिजे. ठीक आहे. ऑल द इक्विपमेंट एक्सेट्रा रिक्वायर्ड शुड बी थरोली क्लीन अँड ड्राय. जे काही इक्विपमेंट वापरणार आहे तुम्ही कंपाऊंडिंगसाठी ते काय करायचे, थरोली क्लीन करून घ्यायचे आणि ड्राय करायचे. ठीक आहे. रिक्वायर्ड शुड बी थरोली क्लीन अँड ड्राय. ओनली वन प्रिस्क्रिप्शन शुड बी कंपाऊंडेड ॲट ए वन टाइम. एक टाइमला आपल्याला फक्त एकच प्रिस्क्रिप्शन काय करायचंय, कंपाऊंड करायचे. ठीक आहे. दी कंपाऊंडेड मेडिकामेंट शुड बी फिल्ड इन सुटेबल कंटेनर डिपेंड्स ऑन इट्स क्वांटिटी अँड यूज. ठीक आहे. जे काय तुम्ही कंपाऊंड केलेले मेडिकामेंट आहेत ते सुटेबल कंटेनर मध्ये काय करायचंय, ठेवून द्यायचंय. सुटेबल कंटेनर मध्ये ट्रान्सफर करायचे. त्या ड्रगची क्वांटिटी किती त्यानुसार आपल्याला काय करायचंय, कंटेनर यूज करायचे. ठीक आहे. त्यानंतर द फिल्ड कंटेनर आर सुटेबल लेबल. जे काय फिल केलेलं कंटेनर असेल त्याला काय करायचंय, सुटेबल लेबल करायचंय. व्हाईल प्लेन पेपर ऑफ गुड क्वालिटी शुड बी यूज्ड फॉर लेबलिंग दी कंटेनर. जे काय तुम्ही कंटेनरला लेबल करणार त्यासाठी गुड क्वालिटीचा प्लेन व्हाईट पेपर वापरायचा. ठीक आहे. पुअर क्वालिटीचा वापरायचा नाही. ठीक आहे. जो कोणी गुड क्वालिटीचा जो पेपर आहे तोच यूज करायचा. ठीक आहे. द कंटेनर इज पॉलिश्ड सो ॲज टू रिमूव्ह दी फिंगरप्रिंट. त्यानंतर कंटेनर काय करायचंय, व्यवस्थित पॉलिश करून घ्यायचं आहे. का पॉलिश करायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण कंपाऊंडिंग केल्यानंतर आपले जे अंगठ्याचे किंवा बोटाचे ठसे उमटणार आहेत त्या बॉटलवर ते फिंगरप्रिंट रिमूव्ह करण्यासाठी कंटेनर काय करायचं, पॉलिश करून घ्यायचा. ठीक आहे. व्हाईल डिलिव्हरिंग द प्रिस्क्रिप्शन टू द पेशंट. प्रिस्क्रिप्शन पेशंटला देण्या अगोदर तो व्यवस्थित पॉलिश करून घ्यायचा. ठीक आहे. द फार्मासिस्ट शुड एक्सप्लेन दी मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डायरेक्शन फॉर यूज अँड स्टोरेज. त्याचबरोबर फार्मासिस्टनी त्या पेशंटला काय एक्सप्लेन करायचे, मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन एक्सप्लेन करायचा किंवा डायरेक्शन कसा ड्रग यूज करायचे त्या पद्धतीने डायरेक्ट करायचे त्या पेशंटला किंवा माहिती द्यायची. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे.